आता मंत्री सांगतात अजून पैसे आले नाही। मग तुमचं डबल इंजिन सरकार कशासाठी आहे? राज्यावांना जाहीर करावं सरकार पैसे आलेले नाही। बरं आता माझं उत्तर ऐकाल का? आणि जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग थांबवले कशाला पैसे? प्रश्न असा नाही मिळालेत ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही हाच विषय आहे ना। विषय काय आहे? शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत। बावनकुळे साहेबांचं म्हणणं काय की केंद्राच्या पैशाची वाट बघायची गरज आहे, ते समायोजन केले जाते पैसे मार्च पूर्वी ते पैसे समायोजित केले जातील। जर मार्च पूर्वी पैसे समायोजित केले जातील तर राज्याकडे पैसे नाही आहेत का? तर राज्याने सांगावं की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून। पण पैसे असतील तर समायोजन योजनेची वाट कशाला बघायची? कृषी मंत्र्यांनी सांगावं पैसे आहेत म्हणून आम्ही या तारखेला देतो। त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे किती दिवसात पैसे देणार? मंत्री महोदय, आम्ही सातत्याने या सभागृहामध्ये सातत्याने केंद्रातून मदत येत नाही हे आम्ही सांगतोय। यामध्ये राज्य सरकार कमी पडतंय का? पाठपुरावा करायला कमी पडतंय का? केंद्रात पण तुमचं सरकार, राज्यामध्ये पण तुम्ही सरकार, आणि तुम्ही सांगताय की आम्ही मागेल ते केंद्रातून आम्हाला येत आहे। केंद्राचा अभिनंदनाचा ठराव तुम्ही इथे देताय आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीमधले पैसे केंद्र देत नाही, हा निषेध आहे। कारण म्हणतात केंद्राच्याकडून आपलं सरकार पैसे आणायला अपयशी ठरत आहे का केंद्र महाराष्ट्र अन्याय करतोय? 1.5-2 वर्षापासून या शेतकऱ्यांना जी निधी पाहिजे तो मदत निधी मिळाला जात नाही। राज्य सरकारकडून पैशाची पूर्तता होत नाही, केंद्राकडून प्रस्ताव येत नसेल। आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे केंद्राकडून किती दिवसामध्ये पैसे तुम्ही आणणार आणि ते सरकारच्या वतीने राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे देणार याचा ठोस निर्णय द्यावा। नाही, केंद्र सरकारकडे प्रस्ताव आपण पाठवलेला आहे। त्यांचे 2 पथकं त्यांनी भेटी राज्याला दिलेले। अहो ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या नाही ऐकून घ्या नाही मुळामध्ये मंत्री महोदय बोला। नाही मी उत्तर देतो साहेब। अहो उत्तर देतो ना तुम्हाला। मंत्री महोदय उत्तर देत आहेत, आपल्याला काय पाहिजे? लोकसभेमध्ये हा प्रश्न आला, कृषी मंत्र्यांनी सांगितलं आमच्याकडे प्रस्ताव आला नाही। मागच्या अधिवेशनात शासन म्हणलं प्रस्ताव पाठवलेला आहे, प्रश्न मागच्या तारखेचा होता उत्तरात। आता मंत्री सांगतात अजून पैसे आले नाही। मग तुमचं डबल इंजिन सरकार कशासाठी आहे? राज्यावांना जाहीर करावं सरकार पैसे आलेले नाही। बरं आता माझं उत्तर ऐकाल का? उत्तर ऐका मग। नाही काय झालंय, आता दुसरं पथक हे साधारण फेब्रुवारी महिन्यात येऊन गेलं आणि ऐका माझं, तुम्ही काय होतंय आपण प्रस्ताव 17 नोव्हेंबरलाच पाठवलेला आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा सांगितले की प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाला। आता या संदर्भातली मदत त्याचा फॉलोअप ऐका साहेब, जरा ऐका ना साहेब पूर्ण उद्या या संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्यानं सुरू आहे आणि लवकरात लवकर, कारण आता दुसरं पथक फेब्रुवारीत येऊन त्यांनी दुसरा पाहणी अहवाल, बरं प्रत्यक्षामध्ये फॅक्ट बघूनच केंद्र सरकार मदत मंजूर करतं। ती मदत लवकरात लवकर येईल, त्याचा पाठपुरावा सुरू आहे। परंतु ऐका, मला सदस्यांना जरा ऐका साहेब, आपण मला लवकरात लवकर माझ्याकडे बघून बोला। आपण सांगतोय ना ते बरं का सभापती साहेब, परंतु केंद्राचे पैसे जरी आले नाहीत तरी सुद्धा आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं नाही। सगळे पैसे शेतकऱ्यांना आम्ही देण्यामध्ये यशस्वी झाले। मला असं वाटतं की आपण जो प्रश्न उपस्थित केला होता त्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे। जाधव साहेब एक वेगळं उत्तर देत आहेत। ते सांगतात आम्ही पत्र पाठवलं, पहिलं पत्र, दुसरं पत्र, दुसऱ्या पत्रानंतर। ऐका जरा, आपण काय सांगताय की प्रस्तावाची वाट बघत बसायची गरज नाही, पैसे तर आम्हीच देणार आहोत। आणि जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग थांबवले कशाला पैसे? प्रश्न असा नाही मिळालेत ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही हाच विषय आहे ना। विषय काय आहे? शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत।
बावनकुळे 15,000 साहेबांचं म्हणणं कोटी जमा काय आहे. की केंद्राच्या पैशाची वाट बघायची गरज आहे, ते समायोजन केले जाते पैसे मार्च पूर्वी ते पैसे समायोजित केले जातील. जर मार्च पूर्वी पैसे समायोजित केले जातील तर राज्याकडे पैसे नाही आहेत का, तर राज्याला सांगावं की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. पण पैसे असतील तर समायोजन योजनेची वाट कशाला बघायची. कृषी मंत्र्यांनी सांगावं पैसे आहेत म्हणून आम्ही या तारखेला देतो. त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे किती दिवसात पैसे देणार. मंत्री महोदय आता उठा. मंत्री महोदय शेतकऱ्यांचे जेवढे पंचनामे आले, मी मदतीचा आकडाही सांगितला की या राज्यातल्या 1,02,00,000 शेतकऱ्यांना म्हणजे तब्बल 79.83 लाख हेक्टर 83 लाख हेक्टर शेतकऱ्यांना 15,817 रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग झाले, जमा झाले. 31,000 कोटीमध्ये 10,000 कोटी पायाभूत सुविधांचे, पायाभूत शेतकऱ्यांची शेत जमिनीचं नुकसान याकरता 20,128 कोटी मंजूर केले आणि त्यातले 15,600 कोटी रुपये खात्यावर जमा झाले. विक्रम काळे